हॅलो मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आज 10 फेब्रुवारीची स्थिती काय आहे, लेटेस्ट अपडेट काय आहे त्या संदर्भामध्ये मी माहिती सांगणार। जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये माहिती, तसेच जे काही पवित्र पोर्टलवरती किती जागा अपलोड झालेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये काही माहिती आणि किती रोस्टरचं काम अजून बाकी आहे त्या संदर्भामध्ये, तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं जे काही स्टेटमेंट आहे पवित्र पोर्टलच्या संदर्भामधलं हे सगळं स्टेटमेंट मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर का पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीची लेटेस्ट अपडेट मी सर्वात पहिल्यांदा आपल्या व्हिडिओवर पाठवत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्यामुळे मिळून जात जाईल। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे की माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब यांनी सांगितलेलं आहे की 12 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीवरती पवित्र पोर्टलवर तुम्हाला जाहिरात पाहायला मिळेल। त्या संदर्भामध्ये आपण आशा धरायला हरकत नाहीये, परंतु एक बॅड न्यूज अशी येत आहे की त्यांच्या बोलण्यातून असं दिसतंय की ते संपूर्ण महाराष्ट्राची बिंदू नामावली कंप्लीट झाली नाही, त्याच्यामुळे ते काही कमीत कमी जिल्ह्यांची यादी त्या पवित्र पोर्टलवरती टाकणार आहेत, म्हणजे जाहिरात टाकणार आहात। म्हणजे त्यांचं असं मत आहे की जवळपास 15 जिल्ह्यांची माहिती आपल्याकडे अपलोड झालेली आहे किंवा पूर्णपणाने कंप्लीट आहे। त्या 12 ते 15 जिल्ह्यांची नावे आपल्याकडे अजून अवेलेबल झालेली नाहीये, कारण शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडेच त्या नावांची यादी नाहीये सध्या तरी, म्हणून आपल्याला त्या जिल्ह्यांची यादी मिळणार नाहीये। परंतु 12 ते 15 जिल्हे असे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की ज्यांची आम्ही 12 तारखेपर्यंत जाहिरात काढण्यासाठी सक्षम आहोत। परंतु जर तसं झालं तर सर्व अभियोग्यताधारकांचं प्रचंड नुकसान होणार आहे, कारण साहजिक आहे जागांची संख्या कमी असणार आहे। 7 ते 8 हजार जागा असतील जर का 15 जिल्ह्यांची असतील, आणि 7 ते 8 हजार जर का पदे असतील आणि त्याच्यासाठी कॉम्पीट करणारे 1,78,000 आपले बांधव असतील, तर निश्चितच जी मेरिट आहे ती प्रचंड वाढलेली असेल, प्रचंड प्रमाणावर गोंधळ झालेला असणार आहे। त्यामुळे जे मीडियम कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांना टेटमध्ये मिळालेली मार्क हे मध्यम स्वरूपाचे आहे, 115-20 मार्कवाले देखील या 7 ते 8 हजारामध्ये लागू शकणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। म्हणून जर का एकदाच 20,000 पदांची जाहिरात निघाली तर त्याच्यामुळे त्यामध्ये सर्व अभियोग्यताधारकांना समान न्याय मिळू शकतो। म्हणून ही आपल्या सर्वांसाठी एक प्रचंड गंभीर बाब आहे जर का कमीत कमी जागा निघाल्या किंवा ही भरती 2 टप्प्यामध्ये झाली तर। परंतु सध्या तरी चित्र असं दिसत आहे की शिक्षण मंत्री कमीत कमी जिल्ह्यांचीच यादी त्या पवित्र पोर्टलवरती लावणार आहे। याचं कारण त्यांना विचारल्याच्या नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये बाकीच्या जिल्ह्यांची माहिती आमच्याकडे अवेलेबल होईल आणि तेव्हा मग ती पवित्र पोर्टलवरती अपलोड करू। परंतु आपल्या मनामध्ये एक संशय हा येऊन जातो की जर का एक आठवड्यामध्ये 15 जिल्ह्यांची यादी येऊ शकते तर मग टेटची परीक्षा घेऊन 14 महिने झालेले आहे, मग त्या 14 महिन्यामध्ये यांना काय हे काम जमलेलं नाहीये। म्हणून कदाचित त्यांचं जे मत आहे की 7 दिवसांमध्ये पुढच्या बाकीच्या राहिलेल्या सगळ्या जिल्ह्यांची माहिती येऊन जाईल, त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला तरी नक्कीच डाऊट वाटत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पुण्याला चालू असलेले जे काही आपल्या अभियोग्यताधारक बांधवांचं आंदोलन आहे त्या आंदोलनाविषयी आज त्यांचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी बऱ्याच आंदोलनकर्त्यांची जी तब्येत आहे ती बरी ढासळलेली आहे, काही जणांना ऍडमिटही करावं लागलेलं आहे। आता आपला सर्वांचा पाठिंबा त्यांना जर का असेल तर नक्कीच ते याही परिस्थितीमध्ये लढतील आणि त्यांचं जे टार्गेट आहे 24,000 जागांचं ते पवित्र पोर्टलवरती 24,000 जागा जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ते लढतच राहतील। आपण त्यांना आपल्यातर्फे शुभेच्छा देऊया, पाठिंबा देऊया। त्यानंतर जे मागच्या GR मध्ये झालेलं जे कन्फ्युजन आहे की TET 1 पात्र असणारे आणि TET 2 पात्र असणारे नेमके कोणत्या वर्गासाठी अप्लाय करू शकतात, तो संभ्रम अजूनही दूर झालेला नाहीये, कोणतंही शासनाचं सिद्धीपत्रक आलेलं नाही। कदाचित येणारं जे मॅन्युअल आहे शिक्षक भरतीचं जे परिपत्रक आहे त्या मॅन्युअलमध्येच त्या बाबतीमध्ये अधिक माहिती असण्याची शक्यता आहे। दुसरा एक प्रश्न जो महत्त्वाचा आहे की मागच्या व्हिडिओच्या बऱ्याच लोकांनी कमेंट बॉक्समध्ये विचारलेला आहे, तो प्रश्न असा होता की त्या GR मध्ये असं सांगितलंय की जे BEd धारक आहेत परंतु TET पास आहेत ते पहिले ते 5वी करिता अप्लाय करू शकतात। मग त्या लोकांना एक प्रश्न पडला होता की सर हा कोर्स नंतर करायचा की अगोदरच केलेला असला पाहिजे, तर त्याचं उत्तरही त्या GR मध्ये आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण मुलाखतीला जाऊ किंवा अप्लाय करू त्यावेळेस तो जो ब्रिज कोर्स आहे 6 महिन्यांचा तो कंप्लीट असायला हवा।
त्याच्यामुळे ज्यांचा तो कंप्लीट आहे आणि त्यांच्याकडे बीएडची डिग्री आहे ते पहिली ते 5वी या पदाकरिता अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, ही आहे आज 10 फेब्रुवारी रोजीची पवित्र पोर्टल आणि शिक्षक भरतीच्या संदर्भामधली लेटेस्ट अपडेट.